श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कशा प्रकारे करायचे आहे. तुम्ही ज्यावेळेस संकल्पयुक्त पारायण करता तुम्ही 108, 51, 21 अशा प्रकारचे पारायण करू शकता. कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये, की तुम्ही 108 पारायणमधले पारायण आज 2 वाजता, 3 वाजतात. तुम्हाला जसं जमेल तुम्हाला तसं त्या प्रकारे वाचन करायचे आहे. तर ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त पारायण करतात किंवा स्वामी चरित्राचे मी 108 पारायण करेन, मी 51 पारायण करेन किंवा मी 21 पारायण करेन, असं ज्यावेळेस तुम्ही संकल्प करून पारायणाला बसता, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही मध्ये खंडन पडू द्यायचं नाहीये. हां, जे मासिक धर्म असेल त्यावेळेस खंडन पडला तर ठीक आहे, इट्स ओके. तो चालतो. पण बाकी तुम्ही कुठे गावाला गेलात किंवा बाहेर फिरायला गेलात, तर असा खंडन पडू द्यायचा नाहीये. तुम्ही 108 पारायण करायचे ठरवले, त्यावेळेस तुम्ही 2-2 करूनही पारायण वाचू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सोपं वाटेल तर त्या पद्धतीने पूर्ण पारायण पूर्ण पारायण म्हणजे काय? तो पूर्ण एक पाठ करायचा आहे. 1 ते 21 अध्यायांचा. तर तुम्ही 3-3 अध्याय करूनही वाचू शकता. आज 3 वाजले, उद्या 3 वाजले, असं 7 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल. पण असे भरपूर दिवस लागतील तुम्हाला 108 पारायण पूर्ण करायला. स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक छोटंच आहे. 21 अध्याय आहे. 700 श्लोकीचं ते पारायण आहे. ते वाचायला जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी 40 ते 45 मिनिटं लागतात. तुम्ही नवीन सुरुवात करत आहात, तुम्ही याआधी कधीही वाचले नाही, तर कदाचित तुम्हाला 1 तास लागेल. पण यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. म्हणून तुम्ही स्वामी चरित्राचं जे पारायण आहे, तुम्ही एकदा बसले की एक पाठ पूर्णच करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही संकल्प करतात, की स्वामी माझी अशी इच्छा आहे, माझं घर होऊ द्या, मी 108 पारायण पूर्ण करेल. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे संकल्प करून पारायणाला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्ही 108 पारायण पूर्णच करायचे आहे. त्यावेळेस तुम्हाला अनेक अडचणी येतील. तुमचे पारायण होणार नाही. मध्ये काहीतरी खंडन पडेल. आज पारायण वाचलं, उद्या पारायण वाचायला जमणार नाही. भरपूर प्रॉब्लेम्स येतील. घरात ताण-तणाव निर्माण होईल. भरपूर नुकसानही होईल. पण या सर्वांना घाबरून जायचं नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला खचायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या पारायणावरच लक्ष कितीही भांडण झाले, काहीही झालं तरी पारायणाला बसायचंच आहे. एक एक पाठ तरी तुम्हाला पूर्णच करायचा आहे. खंडन पडू द्यायचं नाही. खंड स्वामी आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेमध्ये आपल्याला पासच व्हायचं आहे. ज्यावेळेस मीही पारायण करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस मलाही भरपूर अडचणी आल्या. भरपूर गोष्टींमध्ये म्हणजे अडथळा निर्माण होता. आज पारायण केलं, दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो, भांडण होतात किंवा काही ना काही रिझन येतातच, ज्यामुळे आपलं पारायण पूर्ण होत नाही. पण या सगळ्या गोष्टींना घाबरायचं नाही किंवा मनात काहीही कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही, की स्वामींच्याच मनात नाहीये, की माझं पारायण व्हावं, असं काहीही मनात आणायचं नाहीये. आपल्याला फक्त निर्मळ मनाने आपल्याला ते वाचन करायला बसायचं आहे. कितीही अडचण आली, काहीही आलं, तरी आपल्याला वाचन पूर्णच करायचं आहे. कमीत कमी 1च तास लागतो. 1 तास आपला असाच कुठेही जातो. तर 1 तास बसून वाचन आपलं पूर्ण होऊ शकतं. शक्यतो सकाळी उठल्या-उठल्या स्वच्छ अंघोळ वगैरे करून तुम्ही पारायणात बसला तर अगदी चांगलं. म्हणजे सकाळी ज्यावेळेस पारायण करून घेतो, त्यावेळेस दिवसभर आपल्याला मनात भीती नसते, "अरे, माझं पारायण होणार की नाही, होणार की नाही, वाचन होणार की नाही?" त्यानंतर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही अजून एक पाठ करू शकता. तर हे स्वामी चरित्र सारामृत आहे. हे का वाचायचं? ज्यांना संतती होत नाही, मुलं प्राप्त होत नाहीये, त्यांनी हे वाचलं तर अगदी बरोबर. अग म्हणजे अगदी बरोबर म्हणजे त्यांना संतती प्राप्त होईलच होईल. मी पूर्ण विश्वास आहे. कारण मला याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. म्हणून खूप मोठा अनुभव आलेला आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणणार घर होण्यासाठी घर होण्यासाठी तुम्ही वाचू तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी वाचवू शकतात. याचे भरपूर जणांना अनुभव आलेले आहे आणि ते असे नाही बाहेरची लोकं, आमच्याच घरातल्या लोकांनाही याचा भरपूर अनुभव आलेला आहे. आता मी माझाच अनुभव सांगायचा म्हणला, की ज्यावेळेस मी स्वामी चरित्राचे पारायण करायचे किंवा मी काही मागत नव्हते तरी मी पारायण करायचे. त्यावेळेस त्या घरामध्ये स्टार्टिंगला थोडा
ताणतणाव निर्माण होत होता. पण त्यानंतर घरामधील वातावरण अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण होत होतं. कामं व्हायला सुरुवात झाली होती. जे कामं अडकत होते ते पूर्ण होण्यासाठी सुरुवात झाली होती. म्हणून स्वामी चरित्र सारामृताचा खूप मोठा अनुभव येतो. तुम्ही एकदा सुरू करून बघा. तुम्ही फक्त सुरुवात करा. सुरुवात करण्याआधी मनात खूप सारे प्रश्न येतात. खूप भीती वाटते. होणार की नाही? मी तर बोलले, मग कसं करायचं? खूप सारे प्रश्न येतात. पण तुम्ही सुरुवात तर करा. एकदा सुरुवात केली की सगळं आपोआप होऊन जातं. तुम्हाला कळणार पण नाही, पण तुमचे पारायण पूर्ण होऊन जातील. आणि मी तर बोलते 108 पारायणच पूर्ण 108 पारायणाचा संकल्प करा. हा तुम्ही 21 ही करू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. पण 108 पारायणचा संकल्प करा तेवढा चांगला. किंवा ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये पण जातो ना, तर ते आपल्याला 108 पारायणच करायला सांगतात. कारण मी स्वतः ज्यावेळेस केंद्रामध्ये गेलेले, त्यावेळेस मला 108 पारायणच करायला लावले होते. मी म्हणत नाही माझी 108 पारायण आतापर्यंत पूर्ण झाली आहेत, पण 108 पारायणच करायला लावतात ते आपल्याला. आपण 21 ही करू शकतो. मी 21 पारायण पूर्ण केलेले आहे. त्यानंतर आता हे जे पारायण आहे, हे करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे? ज्यावेळेस आपण पारायण करतो, त्यावेळेस आपल्या ब्रह्मचर्याचं पालन करावं की नाही करावं? तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं. ज्यावेळेस आपण संतती प्राप्तीसाठी पारायण करणार असतो, मग कसं ब्रह्मचर्याचं पालन करायचं? हे हे नियम मी मनाने नाही सांगत आहे. हे नियम केंद्रातूनही सांगितलेले आहे. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करताना जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं जमलं नाही तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वच्छ स्वच्छ अशी अंघोळ करून त्यानंतर तुम्ही वाचनही करू शकतात. त्याचबरोबर पारायणच्या वेळेत तुम्हाला नॉनव्हेज, मांसाहार अजिबात खायचा नाहीये. कारण म्हणजे आपल्याला खायचंच नाही. हां, घरातली लोकं खात असतील तर त्यांनी खाल्लं तर चालेल, पण तुम्ही खाऊ नका. कारण तुम्ही पारायण करणार आहात. तुमचं मन आणि तुमचं शरीर हे स्वच्छच ठेवा. तुम्ही नॉनव्हेज अजिबातच खाऊ नका. आणि त्याचबरोबर पारायण काळात आपल्याला इमर्जन्सी आली, कुठे बाहेर जावं लागलं, काहीही अडचण आली, तर पारायण आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन केलं तर चालतं का? तर अजिबात चालत नाही. पारायण आपल्याच घरी करायचं आहे. आपण ज्या ठिकाणी बसतो त्याच ठिकाणी बसून आपल्याला ते पारायणाचं वाचन करायचं आहे. हां, तुम्ही दुसरीकडे राहता तुम्ही तुमच्या सासरी गेलात, तिथे तुम्ही वाचन केलं तर चालतं. ते तुमचं मूळ घर आहे, तिथे चालेल. पण तुम्ही तुमच्या माहेरी जाता तुम्ही भावाकडे जाता आईकडे जाता आणि त्यावेळेस तुम्ही ते तिथं वाचन केलेलं नाही चालणार. त्या पारायणाचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पारायण करत जा. आणि शक्यतो आता तुम्ही 21 पारायण करणार असं बोललात, तर तुम्ही 2-2 करून वाचा. 1 तास लागेल तुम्हाला कमीत कमी. 2-2 करून पारायण पूर्ण करा. किंवा तुम्हाला माहिती आहे की पुढे 10 दिवसानंतर तुम्हाला बाहेर जायचं आहे. तुम्ही तर 2-2 करून ते पारायण पूर्ण करू शकतात. किंवा तुम्हाला असं असं वाटतं की नाही आता अचानक इमर्जन्सी आली आहे. तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी जर परत येणार असाल, तर संध्याकाळी येऊन तुम्ही स्वच्छ अंघोळ करून ही पारायण पूर्णपणे वाचू शकता. मी स्वतः हे असं केलेलं आहे की ज्यावेळेस मला सकाळी जावं लागलं किंवा आदल्या दिवशी आम्ही रात्री गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला माहीत होतं की आम्ही संध्याकाळी येऊ किंवा 8 वाजतील, 9 वाजतील, तरी मी घरी येऊन स्वच्छ अंघोळ करून पारायण पूर्ण केले. म्हणजे अशा अडचणी येऊ शकतात. आपल्याला अडचणी सांगून येत नाही. कधीही काहीही अडचण येऊ शकते. पण तुम्हाला याचा खूप मोठा अनुभव येईल. तुम्ही हे नक्की वाचून बघा. स्वामी चरित्र सारामृत जेवढं वाचणार तेवढं तुमचं मन प्रसन्न राहणार. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पवित्र असं वातावरण निर्माण होईल. म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नक्की करा. श्री स्वामी समर्थ.